नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्री 2 वाजले एडिट करता व्हिडिओ, कारण की घरी लेट आलो होतो. तर आज तारीख आहे 3 फेब्रुवारी 2026 आणि वार आहे मंगळवार. तर पाहूया आज काय होते. आता पिऊया ब्लॅक कॉफी, स्वतःलाच बनवायला लागेल कारण की मम्मी घरी नाही मिळत. तर पहिले बनवूया ब्लॅक कॉफी आणि पिऊया, मग बाहेर जाऊया. बाहेर कुठे? मंदिरामध्ये जाऊया. ब्लॅक कॉफी विथ बेबी. आता आले होतो कोळगावला, गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे. आता घरी चाललो परत. आता वाजलेले आहेत 12:40 झालेले आहेत आणि मी मंदिरातून कधी चाललो होतो घरी. आणि आपल्या चॅनलवर मेंबरशिपचा ऑप्शन देखील ऑन झालेला आहे. जर 15 ते 20 मेंबर्स जॉईन होतात तर आपण नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी कॉन्टेंट टाकण्याचा प्रयत्न करू. आणि सुपर चॅट देखील ॲक्टिव्ह झालेली आहे. जर कोणाच्याकडे जास्त पैसे असतील तर करा सुपर चॅट. आणि काय सांगू शकतो, आता जेवूया आणि मग बाहेर जाऊया. आता GT आहे म्हटलं तर थोडाफार फिरावा लागणारच आहे GT घेऊन, कारण ट्रेंडिंग बाईक आहे. सर्व मुलांना आणि जास्त करून मुलींची पसंदीदा बाईक आपल्याकडे आहे. थोड्याच दिवस आहे, 2 ते 3 दिवस, तेव्हा मजा करून घेऊ. आज जेवणामध्ये मुगाची भाजी, चटणी, वरण आणि भात. आता मी निघालोय बोईसरला जायला. बोईसरला कशासाठी? 1-2 टी शर्ट घ्यायचे होते, तर झुडिओला चाललोय आणि GT घेऊनच चाललोय. बोईसरच्या झुडिओला जास्त ऑप्शन्स नव्हते म्हणून आलोय पालघरच्या झुडिओला. बघू इथे काय आवडते का, नाहीतर मला तर वाटते परत तिथेच जायला लागेल. पालघरच्या झुडिओमध्ये तर काय आवडलं नाही मला, म्हणून आता पालघरला चाललो आहे आणि मग पुन्हा एक फेरी मारूया बोईसरलाच. आज पालघरचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे आणि आता परत चाललो आहे मी बोईसरला. बोईसरवरून पण एका जागी जातो, ते पण तुम्हाला दाखवतो. आता पुन्हा आलो आहे बोईसरलाच. पालघरला 2-3 ट्राय केले होते, आता इथे ट्राय करतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पालघरचे ऑलमोस्ट सर्व बीचेस बघितले असतील. माझ्या नांदगाव बीचच बाकी होता, तर हा आहे नांदगाव बीच. आता बोईसरला आलो होतो तर विचार केला की नांदगाव बीचला पण जाऊया. तर हा बघा, सनसेट झालेला आहे आणि वातावरण थंड आहे आणि खूप बरं वाटत आहे इकडे बीचवर येऊन. तर मित्रांनो, जर तुम्ही नांदगावला येत असेल तर इकडे समोर पाहू शकता, तिथे बसण्यासाठी खूप जागा आहेत. म्हणजे खायला आणि प्यायला म्हणजे थम्सअप. इकडे पूर्ण म्हणजे रेस्टॉरंट्सच आहेत घरगुती. आणि हे बघा, आय लव्ह नांदगाव. आणि सनसेट झालेला आहे, व्ह्यू खूप सुंदर आहे. आता मी घरी जाण्यासाठी निघतोय. आता वाजलेले आहेत 7:45. घरी आलो होतो थोड्याच वेळापूर्वी, फ्रेश झालो आणि पुन्हा चाललो आहे पालघरला. तर गाडी आहे म्हणून चाललो आहे. आज तसं तर मंगळवार आहे, व्हेज खायची इच्छा. म्हणजे व्हेजमध्ये कायच ऑप्शन आहेत, एक तर तुलसीला जायला लागेल, नाही तर पालघरला. तर आता विचार केला पालघरला जाऊ. आता कोण आहे सोबत ते दाखवतो तुम्हाला. पालघर पहुंच गए गाइस. पापी पेट का सवाल है गाइस. भूक लगी है गाइस, घर पे खाना नहीं बनाया गाइस. आता आम्ही पोचलोय आणि 2 घेतल्यात मोमोज आणि आता खाऊ. आता ही आहे माझ्यासोबत ऋतिका पाटील. फायनली गाइस घरी पोचलोय. रेड रोज गाइस, प्री बर्थडे गिफ्ट. 9:40 झालेले आहेत, थोड्याच वेळापूर्वी आलो घरी आणि आता जेवूया. हा व्लॉग लवकरच संपवूया कारण की झोप आलेली आहे. व्हिडिओ एडिट करून झोपतो. उद्या ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत असतील, जर तुम्ही शेवटपर्यंत बघत असतील तर माझा बड्डे आहे. तुम्ही विश करू शकतात कमेंटमध्ये. पहिल्यासारखी बड्डेची एक्साइटमेंट नाही राहिलेली मुळात. बड्डे पण नॉर्मल दिवसासारखाच आहे. तर काय करायचं, उद्या देवदर्शन करूया, नंतर कुठेतरी खायला जाऊया. बाकी काय करू शकतो. होप करतो आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल. आता जेवायला बसतो, यानंतर दाखवतो जेवायला काय. आज जेवणात आहे फोडणीचा भात कमी आणि पुलाव जास्त वाटतो, कारण की खूप सारे व्हेजिटेबल्स टाकल्यात. आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कन्सिस्टन्सीसाठी तरी एक लाईक द्या, नाही तर कमेंट करा. भेटूया उद्या बर्थडेवाला व्लॉगमध्ये. बाय बाय.